टाइम दिला होता आम्हाला, अजूनपर्यंत टाइम भेटला नाही आरोपी। मग आता किती कामी नाही करायला पाहिजे, नेमकी मागणी काय आम्हाला न्याय पाहिजे, तो आरोपी सापडायला पाहिजे, बस दुसरं काहीच फाशी पाहिजे, त्याला फाशी पाहिजे, आम्हाला काहीच पाहिजे दुसरं, त्याला फक्त फाशी पाहिजे, आरोपी भेटला पाहिजे, त्याला फाशीच पाहिजे। मी आशाबाई भगवान ठाकरे, मी भुसावळ कंडारीहून आलेली आहे। मी फक्त या मुलीसाठी नाही, मी प्रत्येक समाजासाठी आलेली आहे। जे काही गरीब घराण्यातली मुलगी होती ती एकाची मुलगी नव्हती, पुऱ्या भारताची मुली होती ती, आणि त्या भारताला न्याय मिळालाच पाहिजे। आणि जो कोणी आरोपी असेल त्यांना फक्त फाशीची शिक्षाशिवाय दुसरी शिक्षा नको, नाहीतर प्रशासनाने हे विचार करायला पाहिजे की जे काही आमचे पोलीस कर्मचारी जे काही अधिकारी असतील त्यांनी त्याला बघूनच एन्काउंटर करून टाकायला पाहिजे, ही आमची मनाची अपेक्षा आहे। आणि हेच आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे त्या मुलीच्या आईवडिलांना आणि तिच्यावाला जे कोणी नातेवाईक असतील। आणि याच्यामध्ये अशा प्रत्येक गावाला अशा घटना झालेल्या आहे, त्यांना फक्त न्याय मिळाला पाहिजे की आमच्या समाजावर अन्याय होत आहे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। बस समाज आपल्या सोबत आलेला आहोत, आम्ही शांतप्रिय गतीने आम्ही आता निषेध मोर्चा काढलेला आहे। जर का आरोपीला 2 दिवसामध्ये अटक केलं गेलं नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये छेडले जाईल, असं मी सर्व समाजाच्या वतीने आणि सामाजिक संघटनेच्या वतीने मी सरकारला आवाहन करतो। नाव सांगा। माझं नाव सुधाकर सोनवणे, मी आदिवासी समाजाचा सामाजिक सेवक आहे आणि तसंच सर्व सामाजिक संघटना इथे एकलव्य संघटना असतील, आदिवासी एकता परिषद असतील, एकलव्य परिषद असतील, क्रांती सेना असतील, आदिवासी एकलव्य क्रांती सेना असतील, अशा बहुसंख्य संघटना या ठिकाणी उपस्थित आहे। आणि या संघटना आमच्या सर्व या चिमुकलीच्या आईवडिलांच्या सोबत आहे, त्यांच्या दुःखामध्ये सामील झालेल्या। नेमकी काय मागणी तुमची आणि आज कशा पद्धतीने आंदोलन करणार? आज जामनेर तालुक्यामध्ये जामनेर तहसील कार्यालयावर सर्व समन्वय समिती व सर्व समाज बांधव व आपल्या जामनेर तालुक्यातील सर्व गावकरी मंडळी तसंच जनता आमचा आजचा जो मोर्चा आहे हा जामनेर तालुक्यातील चिंचखेडा या गावामध्ये एक आदिवासी समाजाची चिमुकली, तिचं नाव जान्हवी आहे, ती 5 वर्षाची, हिचा एका नराधमाने बलात्कार करून तिला मारून टाकलेला आहे, तिचा खून केलेला आहे। ही घटना घडून आतापर्यंत 24 घंटे पलटून गेलेले आहेत, तरीसुद्धा आरोपी पोलीस कस्टडीमध्ये नाही, त्याला आतापर्यंत अटक केलेला गेलेला नाही। पोलीस प्रशासन त्यांच्या मागे धाव घेत आहे, परंतु आमची एकच मागणी की तात्काळ त्याला अटक करावी, कारण की आपला महाराष्ट्र पोलीस पूर्ण देशामध्ये 1 नंबर आहे। महाराष्ट्र पोलीसची अशी पॉलिसी आहे की आरोपी जास्तीत जास्त 2 ते 3 घंट्यामध्ये त्याला अटक केलं जातं, परंतु आमचं एकच म्हणणं आहे की हा छोटासा जो आरोपी आहे हा अडाणी आहे, त्याला बाहेर जाता येणार नाही, त्याला काहीच माहीत नाही बाहेरचं, पण तो अद्याप सापडलेला नाही। याला अटक करावी, लवकरात लवकर अटक करावी आणि त्याला फाशी शिक्षा द्यावी, आमची सर्व समाजाकडून आपलं शासनाकडे प्रशासनाकडे आमची मागणी आहे। आज कशा पद्धतीने आंदोलन करणार? आमचं आंदोलन अशा पद्धतीने आहे की त्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे, फास्ट ट्रॅक पद्धतीनुसार तिला न्याय मिळाला पाहिजे, कारण की आम्हाला अशी अवस्था दिसते आहे की काहीच प्रोसेस चाललेली दिसत नाही, शांत गतीने चाललेला आहे। कारण की बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो कुठे काही चोरी जरी झाली तर चोर फक्त अर्ध्या ते 1 तासामध्ये पकडला जातो, पण हा खुनी आजपर्यंत पकडला गेलेला नाही। ही खूप मोठी शोकांतिका आपल्या जामनेर तालुक्यातली आणि आपल्या महाराष्ट्राची आहे। ज्या देशामध्ये आपण मुलीला बेटी बचाव बेटी पढावचा नारा लावतो, त्या बेटीला आपले वाचवले जात नाही, आणि वाचवले जात नाही तर नाही तिचा आरोपी आपले सापडले जात नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे। मला शासनाला आवाहन करायचं आहे, विनंती करायची आहे की तुम्ही लवकरात लवकर आरोपीला पकडा आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा द्या, कठोरात कठोर शिक्षा म्हणजे त्याला फाशीची शिक्षा द्या, जेणेकरून असे कुकर्म कोणताच भाडखाऊ कोणताच कुकर्मी अशी घटना करणार नाही आणि त्या कोणत्या बालकेवर असे अन्याय होणार नाही, अशी जी काही घटना थांबेल आणि कोणी करायची हिंमत होणार नाही, म्हणून आम्ही हा निषेध मोर्चा काढलेला आहे। शासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर त्याला अटक करा आणि त्याला फाशीची शिक्षा द्या। म्हणून तुम्हाला काय वाटतं की किती ही घटना मोठी आहे आणि काय नेमकी तुमची मागणी आहे? खूप मोठी घटना आहे। आज लहान पोरीसोबत बलात्कार झाला आणि त्याला मारला बी, त्याला जीव गेला, त्याच्या आई वडिलांना त्यांना खूप
दुःख झालेलं आहे आणि सर्व आमच्या जामनेर तालुक्यामधले भुसावळ तालुक्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आम्हाला सर्वांना दुःख आहे। मला हेच विनंती आहे की आरोपींना अटक करायला पाहिजे आणि ते चिमुकलीला न्याय भेटायला पाहिजे। आज तिच्यासोबत झाला, उद्या चालून कोणा नका सोबत व्हायला पाहिजे। मला महाराष्ट्र पोलिसवर खूप भरोसा आहे आणि जळगाव जिल्ह्यावर खूप पोलिसवर भरोसा आहे की आम्हाला न्याय भेटू शकतो आणि मला खूप अभिमान गर्व आहे की आम्हाला न्याय भेटतील। आणि माझी हेच विनंती आहे की आरोपींना अटक करायला पाहिजे, ते चिमुकलीला न्याय भेटायला पाहिजे। आमची एकलव्य समाज सर्व गोष्ट सर्व समाज धर्म आहे आमचा, ह्या सर्वांची एकता आहे। आम्ही चाहता आहे की सर्वांना आम्हाला न्याय भेटायला पाहिजे। मला हे सरकारनं आणि जामनेर पोलीस स्टेशनला सरांना हेच विनंती आहे पोलिसांना की त्यांना आरोपींना लवकरच अटक करायला पाहिजे। त्याच्या फॅमिलीला जे आरोपी आहे त्याची फॅमिलीला बोलवा करा। आता 24 तास झालेलं कोणालाच बोलवणं नाही केलेलं आहे। मला हे हात जोडून विनंती आहे जामनेर पोलिसांना, आमचे सरांना, PS सर, DYSP सर, आमचे जे आहे पोलीस प्रशासन, आम्हाला विनंती आहे की ते लोकांना अटक करायला पाहिजे। आज हिच्या सोबत झाला, काल कोलर सोबत नको व्हायला पाहिजे। बोलो भारत माता की